राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे करदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवान नाम उपास दीन लाडे आणि जाणे त्यास अपार शुद्ध परमात्मा शेषासे माझे अपार सर्व संक्रांती जम जम ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यमुना देवी हरे जैसे तो सर्वज्ञानी दयाघन पुण्य याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा विद्यामान मनची माझी ओसले त्याचे अज्ञानी भासे जगत साधु परियोगितायना सर्व जगतले स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म विचासे पुण्य पुरुषी सर्वशिष्टाम बोध प्राप्ति कारणे वदावा राम तो विचारे आत्मात्मकाम तरी नमन पुन्हा करारिण्य कुंडली वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय। कोण करते अनुवाद? कोण करताय? महिला मंडळ नवीन कोण करतात? अभ्यास कोण करून आला? थोडा का होईना शेटे साहेब करतात. विचार सहर्ष या ग्रंथाचे अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध यामधले प्रयोजनाबद्दल आता विचार चालू आहे. तर व्यवहारामध्ये प्रयोजन ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की कारण काय, पण शास्त्रामध्ये प्रयोजन ह्या शब्दाचा अर्थ आहे फल. फल आता ह्या ठिकाणी विचारसागर ग्रंथाचा जर आपण अभ्यास केला तर त्याचं काय फल प्राप्त होईल, तर आपल्याला जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान होईल. जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान होईल आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होईल, तर दुःखाची निवृत्ती आणि सुखाची परमसुखाची प्राप्ती होईल. परमसौख्याची प्राप्ती तेव्हा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं म्हटलंय. परम आनंदाची प्राप्ती. जीवाला थोड्या आनंदाचा अनुभव आहेच आहे विषयांच्या मार्फत, म्हणजे विषय आनंद बघून, पण परम आनंद काय असतो याचं ज्ञान नाही. परमानंद कुठे आहे, तर तो आपलं स्वरूप आहे, म्हणजे आत्मा हाच आनंद स्वरूप आहे. हे शास्त्र तुम्हाला सांगेल. आता आम्हाला आत्म्याचं ज्ञान नसल्याने परम आनंदाचं ज्ञान नाही. आम्हाला आनंद परम आनंद, तर जर आनंद जर माझ्याजवळच आहे, माझा आत्मा हा आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, तर मला बाहेरच्या आनंदावर का जगावं लागतं, म्हणजे विषय आनंदावर का जगावं लागतं, याचं कारण आम्हाला त्याचं ज्ञान नाही. कशाचं ज्ञान नाही? माझ्याच आत्म्याचं मला यथार्थ ज्ञान नाही. अजिबात ज्ञान नाही असं नाही, सामान्य ज्ञान आहे आणि विशेष अज्ञान आहे. शास्त्र काय करतं, विशेष ज्ञानाने ओळख करून देतं, म्हणजे ब्रह्मज्ञान इथं काम करतं ते. आणि त्यावेळेला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असं ज्ञान ज्या वेळेला होतं, त्यावेळेला त्याच्या ज्या वृत्त्या बाहेर जात असतात इंद्रियांच्या मार्फत, त्या तिथे बंद होतात, स्टॉप होतात. तर तो बाहेर का जात नाही, तर त्याला ज्या वेळेला हे अपरोक्ष ज्ञान होतं तेव्हा. परोक्ष ज्ञान जरी झालं तरी काम होत नाही. परोक्ष ज्ञानाचे फायदे वेगळे आहेत, पण या ठिकाणी मग ती बाहेर जाण्याची जी वृत्ती आहे, तर विषयांचा छंद घेण्याची, ती बंद झाली. आणि परम आनंदाचं ज्या वेळेला अपरोक्ष साक्षात्कार झाला, शास्त्र म्हणतो त्याला ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अपरोक्ष साक्षात्कार होणं, त्यावेळेला मग तो अंतर्मुख वृत्तीने आत्मानंदाचाच आनंद घ्यायला सुरुवात करतो, किंवा अंतर्मुख वृत्ती राहते, अखंड अधिष्ठानावर राहते, आणि मग परम आनंद त्याला प्राप्त होतो. असा विषय प्रयोजनामध्ये आलेला. आता दुःख कुठं गेलं, तर दुःख नव्हतंच शास्त्र म्हणतं.
कारण तू जर आनंद स्वरूप आहे तर तुझ्या ठिकाणी दुःख नाही, तर दुःख असलं तर ते अन्य कुठे मानायचं, म्हणजेच अध्यस्त आहे. आणि तू काय आहेस की परमसत्य आनंद स्वरूप आत्मा तूच आहे. हे काय आहे विषय? प्रयोजन आहे. आपल्या याच्यात फल काय प्राप्त होईल? कोणी म्हणेल हे ग्रंथांचे अध्ययन करून काय मिळेल आम्हाला बा? याच्यात तर काय राम राम नाही म्हणत तुम्ही, राम नाही, कृष्ण नाही, विठ्ठलाचं नाव नाही. आणि मग हे काय? तर हे विठ्ठलाचं स्वरूप आहे. आणि आपण ज्याला विठ्ठल म्हणतो ते विठ्ठलाचं तटस्थ लक्षण आहे. जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला तटस्थ लक्षण, आणि जे नित्य असतं ते स्वरूप लक्षण. मग तुम्हीच विठ्ठल आहात हे ज्ञान प्राप्त होईल. तुम्हाला अन्य कुठे जायची गरज नाही, तुम्ही स्वतःच परमात्मा आहात. पण हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला मग तो बाहेर बाहेर पाहत राहतो, वृत्तीने बाहेर. म्हणून मग त्याला साधनं सुद्धा बाहेरचीच दिलेली. अंतर्मुख वृत्ती असणाराला साधनं अंतर्मुख करणारी, आणि बहिर्मुख वृत्ती असणाराला साधनं सुद्धा बहिर्मुख दिलेली असतात. ती बहिर्मुख साधने त्याला पुन्हा अंतर्मुख वृत्तीसाठीच दिलेली असतात. म्हणजे बहिर्मुख का? तर त्याला पुन्हा अंतर्मुखच करायचं आहे. पण हा अंतर्मुख होणार नाही असं शास्त्राच्या लक्षात आल्यावर त्याला अंतर्मुख साधनं सांगून तर काय फायदा नाही, त्याला बहिर्मुख साधनं सांगितले. तेव्हा असा प्रकार आहे. सांगा आता पुढे काय म्हणतात. सृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा. प्राणी हा काय करतो? सुखाची अपेक्षा करत असतो बिलकुल. आणि आपल्या दुःखाची निवृत्ती असे वागतात. परंतु हे लौकिकमध्ये शक्य नाही. कोणताही जरी प्राणी घेतला, कोणताही माणूस मनुष्य घेतला, पण अधिकारी घेतला किंवा सार्वभौम राजा जरी घेतला तरी त्याला हे दुःख अधिकारी म्हणजे इकडे सत्तेतले अधिकारी, हा, सत्य. परमात्म्यातले अधिकारी नाही. सर्व. कोणत्याही संप्रदायाचा घेतला, कोणी घेतला किंवा सार्वभौम राजा जरी असला हा. तरी त्याला हे दुःख असतंच. बरोबर. किती जरी हे असलं तरी त्याला दुःखाची निवृत्ती असते. सांप्रदायिक आणि सुखाची- माणसास असं म्हटलंय तिथं, आस्तिक असो वा नास्तिक असो त्याला हे कबूल करावं लागतं. हे सामान्य माणसाला कबूलच करावं लागतं. आणि मग आहे, बरोबर आहे. याचं कारण आहे आपण पे नाही तिथे तया स्वसुखाचे सदा खराटे, तयासीच विषय हे गोमटे आवडती, माऊली म्हणतात तसं. म्हणून त्याला ज्याची स्ववर्ती म्हणजे आत्म्याला ज्याने पाहिलेलं नाही, अनुभव घेतलेला नाही, त्याला आपोआपच दुसरीकडे कुठे जाणार, म्हणून तो बाहेरच्या आनंदावरती अवलंबून राहतो. आणि मग दुःख मिश्रित आनंद किंवा अत्यल्प आनंद अशा प्रकारची अनुभूती त्याला त्या विषयाच्या ठिकाणी येत राहते. म्हणून त्याच्यावरती का व्हायना जगतोच, कारण जगण्यासाठी आनंद हवाच आहे, म्हणून तर तो जगतो. जर त्याला अजिबातच आनंद मिळाला नसता तर तो म्हटला असता काय करायचं. पण त्याला थोडा का व्हायना आनंदाची अभिव्यक्ती विषयाच्या ठिकाणी होत असते. तो आनंद विषयाचा असतो असं नाही. पुढे म्हणजे प्रत्येक जीवाला काय आहे, आता सुखाची हे पाहिजे. पण अपेक्षा लौकिक असं सुखाची सुख अपेक्षा पाहिजे, निरातिशय सुख, निरातिशय नित्य निरोपाधी सांश नको, निरंकुश तृप्ती पाहिजे. सांश तृप्ती नाही पाहिजे. पण असा लौकिकामध्ये कोणताही उपाय सापडत नाही. मग त्याचं जे साधन, त्याला काहीतरी साधन पाहिजे, ते साधन सापडत लौकिकामध्ये सापडत नाही. मग ते अलौकिकमध्ये साधन आहे. आणि मनुष्यास जे कळत नाही ते समजावून सांगणं हे शास्त्रत्व. काय लक्षण केलं तर शास्त्रस्य शास्त्रत्व हे सगळ्या शास्त्राला लागू झालं. जे अज्ञात पदार्थाचं ज्ञान करून देतं. मग आपले केमिस्ट्रीवाले संशोधक असतील, फिजिक्सवाले असतील तर ते सुद्धा संशोधन करतात. आणि जे जगाला ज्ञात नाही ते माहीत करून देतात. याचं नाव आहे शास्त्राचं लक्षण. अज्ञात ज्ञापकत्व शास्त्राच्या. आता अध्यात्मशास्त्राचं लक्षण भिन्न आहे. हे शास्त्राचं सामान्य लक्षण आहे. अध्यात्मशास्त्राचं लक्षण वेगळे, कारण ज्याच्यामध्ये फलप्राप्ती होते ते आणि असं फल की जे अविनाशी असतं ते अध्यात्मशास्त्र. अज्ञात अविनाशी फलाची प्राप्ती करून देतं ते अध्यात्मशास्त्र आहे. असं आपण याचं लक्षात असं काही त्याचा हिताची प्राप्ती करून देतं.
ज्याच्यात फल असतं, हो, असं त्याचं नाव आहे अध्यात्मशास्त्र. आणि अज्ञात असतं. तीन तीन त्याच्यामध्ये हे गोष्ट अध्यात्मशास्त्राचं लक्षण करतात. आणि सामान्य शास्त्राचं आता त्याच्यामध्ये हित असतं असं व्यवहारात लोक म्हणतात की त्याच्यात हित असतं, पण ते व्यावहारिक हित असतं, अविनाशी हित नसतं. आणि अध्यात्मशास्त्र तुम्हाला अविनाशी हिताची प्राप्ती, फलाची प्राप्ती करून देणार आहे. सांगा पुढे. हा, आता मग शास्त्र कोणतं ज्ञान करून देतं, कशाचं ज्ञान करून देतं, तर ते शास्त्र असं सांगतं की जगन नित्यत्वाचा निश्चय कर. बरोबर. जगन नित्यत्वाचा निश्चय केल्यानंतर दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंद सुखाची प्राप्ती तर त्या होईल. अज्ञात काय आहे, तर दुःखाची निवृत्ती करायची, जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. म्हणजेच जीवाचे दुःख गेलेलं नाही म्हणून त्याची निवृत्ती करायची, आणि जीवाला परम आनंदाची प्राप्ती नाही म्हणून त्याला परम आनंदाची प्राप्ती करून द्यायची. आता मग त्याच्यात शास्त्रीय चिंतनात पुढे विषय येत जाईल त्याचा, ही कशी करून देत सांगा. मिथ्यात्वाचा अर्थ असा घेतला जातो साधारणतः व्यवहारामध्ये की नाश होणे. बरं, ओके. असं लोक म्हणतात मिथ्या आहे, मिथ्या आहे, मग आम्ही काय टाकून द्यायचं, नाश करायचा का त्याचा. परंतु वेदांत शास्त्रात मिथ्यापदाचा अर्थ भिन्न आहे. सांगा. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते भासणं किंवा दिसणं यालाच भ्रम असे म्हणतात, आणि शास्त्रीय भाषेत त्याला अध्यास म्हणतात. ज्याचा बाद योग्य पदार्थ त्याचं नाव मिथ्या. जो पदार्थ बाद योग्य असतो म्हणजे त्याचा बाद होतो. काय बाद होतो, कसा बाद होतो, जसा रज्जूवरती सर्पाची भ्रांती होते, वास्तवता नसते. म्हणजे रज्जूच्या ठिकाणी सर्प हा तिन्ही कालात नाही, भूतकालात नाही, वर्तमान कालात नाही आणि भविष्य काळातही नाही. केव्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं, अधिष्ठानाचं ज्ञान नसतं त्यावेळेला तो एका काळात भासतो, म्हणजे त्या काळात तो भासतो. आता त्याच ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अत्यंत अभाव आहे, हे ज्ञान. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगाचा अत्यंत अभाव आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देहाचा अत्यंत अभाव आहे. आता हे तर मोठी मोठी सूत्र झाली, सिद्धांत झाले, हे आम्हाला लगेच पटत नाही. परंतु एक वेळ अशी येते की त्याला ते आपोआपच आरूढ होतं बुद्धीवर. जेव्हा आरूढ होतं त्याच वेळेला हे ज्ञान प्रकट व्हायला लागतं. जोपर्यंत आरूढ होत नाही तोपर्यंत त्याच्यात काय अडचणी आहेत म्हणजे प्रतिबंध. तर त्या प्रतिबंधाची निवृत्ती करण्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन तर यांचा वापर केलेला आहे, साधनं आहेत. पुढे. आत्मा हा अधिष्ठान आहे. आत्मा हा अधिष्ठान आहे, त्यावर दिसणारं जगत हे काय अध्यास आहे, अध्यस्त म्हणायचं, अध्यस्त आहे. आणि अधिष्ठानाचं हे झालं, ज्ञान झालं ना, म्हणजे झाल्यानंतर अध्यस्ताची निवृत्ती होईल. कुठे गेलं ते असं सकाळात, म्हणजे निवृत्ती झाली म्हणजे नव्हतं. म्हणजे कशामुळे झालं हे, तर ब्रह्मज्ञान झाल्यामुळं हे प्राप्त झालं. म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान हे साधन झालं कशाचं, दुःख निवृत्ती परमार्थाचं, सुखप्राप्तीचं साधन झालं असं म्हणा, किंवा मोक्ष प्राप्त झाला. आता त्याच्यात ब्रह्मज्ञानाला साधन केलेलं आहे आणि स्वरूपाचं, कारण ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान हे कोणत्याही साधनाने होत नाही. तसं पाहिलं तर ब्रह्मज्ञानाने कसं होईल, तर ब्रह्मज्ञानाने वृत्ती आहे ती महावाक्याच्या द्वारे. ब्रह्मज्ञान तरी कशाला म्हटलं, सद्गुरूंच्या मुखातून पडणारं महावाक्य, आणि त्या महावाक्याच्या द्वारे निर्माण झालेली वृत्ती ही स्वरूपाकडे जाते. तेव्हा त्या स्वरूपाच्या ठिकाणी ते निवृत्त होते, तिचं काम करून ती निवृत्त होते. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला आत्मत्वाने आत्म्याचं ज्ञान प्रगट होतं. ज्यावेळेला तो आत्मस्वरूपाकडे, म्हणून आपण असं ना, ज्या उंचीवर जे असतात ना त्या उंचीवरून त्याची पाहण्याची दृष्टी भिन्न असते. व्यवहारामध्ये सुद्धा एखादा, तुम्हाला मी सांगितलं काय म्हटलं, हत्ती हा शेळीसारखा आहे असं मी तुम्हाला म्हटलं, तर
तुम्ही म्हणताल महाराज हे तुम्ही चुकीचं बोलता. कारण मी काय पुढचं सांगायचं अजून ते लक्षात आलं तर तुम्ही म्हणताल बरोबर. म्हणजे हत्ती हा शेळी सारखा आहे असं मी म्हटलं तर चुकलं का? बरोबर आहे बाळासाहेब? बरोबर आहे. कशावरून? तर ज्या उंचीवरून त्याला पाहिलं, सह्याद्रीवरती चढलेले तर वरून खाली हत्ती पाहतात म्हणजे काय शेळी होती ते म्हणजे शेळी नाही तिथे काय हत्ती आहे, कारण ती उंची प्राप्त झाली. तसा अधिष्ठान स्वरूपावर गेलेला महात्मा पुरुष हा म्हणतो जगत नाही. जगत नावाचा पदार्थ रज्जूच्या ठिकाणी साप नाही. कुठे गेले? रज्जूच्या ठिकाणी तुम्ही गेले म्हणजे अधिष्ठानाच्या ठिकाणी गेले. अधिष्ठानाची वृत्ती झाली. अधिष्ठान कोणाला म्हटलं? रज्जूला. अध्यस्त कोणाला म्हटलं? सर्पाला. रज्जूवर सर्प केव्हा नाही? जेव्हा तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान नाही. आणि ज्या वेळेला अधिष्ठानाचं ज्ञान नाही त्यावेळेला सर्प, जगत, देह आहे. आणि जेव्हा ज्ञान होतं, मग आता हे ज्ञान तितकं सोपं नाही कारण आमचे ज्ञान स्थूल झालेली आहेत. आमची नजर जी आहे ना ती फार जड पदार्थांच्या आकाराची बनलेली. भौतिक सगळ्या पदार्थांच्या आकाराची आपली वृत्ती बनते. झाड आहे, मनुष्य आहे, घट आहे, पट आहे, हे जड बुद्धी आहे. आता त्याच्यातून काढायची कारण आत्मा हा तर प्रमाणांना विषय होत नाही. बरं आत्मा नाही असं नाही तर आहे, आणि आहे तर तो दाखवा प्रमाणांनी. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी या कुठल्याही प्रमाणांना विषय झाला नाही. म्हणून त्याचं ज्ञान अवघड झालेलं आहे. म्हणून लोकांना काय करावं लागतंय की सूक्ष्म वृत्ती आणि स्थिर वृत्ती करावी लागते. आमची तर वृत्ती चंचल झाली या संसाराने. संसारातले माईक पदार्थ आणि वृत्ती सारी चंचल झालेली, एका जागेवर स्थिरच नाही. आणि राहील तरी कशी? कारण जे तुझं बी न काही स्थिर राहे ऐसे नाही तुकोबराय म्हणतात. तुझ्याशिवाय देवा स्थिर असा पदार्थच नाही. आणि आम्ही देवाला तर धरत नाही, आम्ही पदार्थाला धरतो. म्हणून पदार्थ कसे आहेत? अस्थिर, चंचल असं लिहिलेलंच आहे मागच विवेक करताना की चंचल क्रियमान पहा. आणि आमची बुद्धिवृत्ती त्याला धरते. अशा अनंत मायामय पदार्थाच्या ठिकाणी ही बुद्धी गेलेली असल्या कारणाने आणि आत्मस्वरूप जे स्थिर आहे त्याच्या ठिकाणी नसल्या कारणाने आम्हाला मायामय पदार्थाचा भ्रम होतो. जगत भ्रम जगत सत्य आहे, त्या भ्रमाचे अन्यथा पुढे असं होऊन जातं की ज्या पदार्थ आम्ही भ्रमाने पाहतो तेच सत्य आहेत असं भासवतो. वास्तविक ते सत्य नाही. देह आदि काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण से भास तसे. तुकोबराय ज्ञान करून देतात. ते म्हणल्या देह काही नाही, आदि संबंधी पसारा काही नाही, म्हणजे अहम आणि मम दोन्हीचाही काही उपयोग नाही. तर पण त्याच्यामध्ये एक सत्य पदार्थ आहे आणि तो आहे आत्मा. चला सांगा. एवढंच झालंय? ठीक आहे, वाचा पुढे. हे जीवाचे साध्यास मुख्य साधन आहे व याने प्रयोजन म्हणजे फल सिद्ध. मोठ्या आवाजात वाचतील आता ह्या. सुरवेताई वाचा. याच प्रयोजनाची सिद्धीवर सर्व वेदांत शास्त्राची इमारत आहे. याच वेदांत शास्त्राच्या काय म्हटलं? प्रयोजनाच्या सिद्धीवर प्रयोजनाच्या सिद्धीवर वेदांत शास्त्राची इमारत आहे. इमारत अवलंबून आहे. हा, ते प्रयोजन जगत अध्यस्त ठरण्यावर अवलंबून आहे. वादात जर जगत अध्यस्त ठरले नाही तर वेदांत शास्त्र निष्फळ होणार. खालून किती? हा हा, ठीक आहे. ते प्रयोजन जगत आध्यस्त ठरण्यावर अवलंबून आहे. वादात जर जगत आध्यस्त ठरलं नाही. कोणाच्या वादात? शास्त्राचे भांडण, तपतीर्थाटन, उर्वीचे भ्रमण यासाठी तुकोबराय म्हणतात. तसं की शास्त्राचे भांडण, सांख्यशास्त्रकार, वैशेषिक, न्याय, पतंजल म्हणजेच योग, त्या पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 आस्तिक शास्त्रकार, त्यानंतर माध्यमिक योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक, जैन, दिगंबर आणि 4 वाद हे नास्तिक शास्त्रकार. हे मुख्य 12 शास्त्रकार मानले आणि मग त्यांच्यात वाद सुरू झाला.
आता ज्यांचे जे वेदाला प्रामाण्य मानतात त्यांना आस्तिक शास्त्रकार असं म्हणतात. 6 आस्तिक: सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. हे जे शास्त्रकार आहेत, कपिल मुनी, कणाद मुनी, गौतम मुनी, पतंजली मुनी, जेमिनी मुनी आणि व्यास मुनी, हे सगळे मुनी आहेत मनन करणारे. म्हणून यांचे जे शास्त्र आहेत ते आस्तिक शास्त्र आहेत आणि यांना वेद प्रामाण्य मानतात. त्याच्यातल्या दोघांनी ईश्वर मानला नाही. पूर्वमीमांसा शास्त्राने आणि सांख्य कपिल मुनी, तर त्यांना नैश्वर सांख्य म्हणतात. तर तरी सुद्धा वेद मानतात, वेदाचं प्रामाण्य, म्हणून त्यांना आस्तिक शास्त्रकार म्हणतात. आणि यांच्यामध्ये काही भांडण आहे. आता भांडण कशाचं सुरू झालं तर मतावरून. काय नाही, सगळ्यांची भांडणी एकासाठीच आहे, आत्म्याच्या सिद्धीसाठी भांडण चाललेलं आहे. म्हणून मग आत्म्याच्या सिद्धीसाठी पण मग त्याच्यात वेगवेगळी मतं मांडल्यावर भांडण होतं. किंवा मला असं वाटलं हा आत्मा माझ्या मताने असा आहे, कपिल मुनी सांगतात असा आहे, वैशेषिक सांगतात असा आहे, न्यायावाले म्हणतात असा. आणि मग त्याच्या सिद्धीसाठी, कारण शेवटी हे जे विद्वान मंडळी बसलेले आहेत त्यांनी सिद्ध केलं की आत्मा कसा आहे. म्हणून व्यास महर्षींचं जे उत्तरमीमांसा शास्त्रकाराचं मत आलं त्यानुसार हे सिद्ध झालं वादामध्ये की आत्मा हा निर्गुण, निराकार, अद्वय असा देशकाल वस्तुपरिच्छेद रहित, स्वगत सजातीय भेदरहित, राहित्य असलेला असा हा अविनाशी, नित्य, शाश्वत असा असं त्याचं स्वरूप आहे. तर तेव्हा पुष्कळ वर्णन वेदाने केलं, त्याचं विधिमुखाने आणि निषेधमुखाने केलेला असा आत्मा सिद्ध झाला. पण असा जर आत्मा असेल तर तो आम्हाला तसा भासला पाहिजे किंवा असं ज्ञान आम्हाला व्हायला पाहिजे. आणि ते ज्ञान होण्यासाठी प्रतिबंध कशाचा असेल तर अविद्येचा. म्हणून अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचवणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी, असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात की सगळे शास्त्र आम्ही आमच्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी एवढा खाटाटोप आहे. हे पाठ काय काम करतात? अज्ञानाची निवृत्ती. आत्म्याचं ज्ञान करून देणार, कशाची निवृत्ती करतील? प्रतिबंध घालवण्याचं काम करतात. आणि प्रतिबंध घालवण्याचं काम केलं की तुम्ही तर स्वतः स्वयंपूर्ण आत्मस्वरूप आहात, तुम्हाला दुसरीकडे कुठे शोधावं लागणार नाही. मग तुम्हाला तुमचंच अज्ञान का आलं, आत्मस्वरूप का झाकलं गेलं तर अज्ञानाने. आणि ते काम कोणी केलं? शास्त्राने. म्हणून शास्त्राचं हे फार मोठे आपल्यावर उपकार आहेत, गुरूंचे उपकार आहेत. आता याच्यात ही विद्या बी अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून बुद्धिवृत्ती सूक्ष्म करावी लागते. म्हणून याला अधिकारी निकेत तयार केले. आपण पहिल्या तरंगात जसं म्हटलं की अधिकारी का केले? ज्याच्या चित्तामध्ये पाप आहे, चित्तात मलवृत्ती आहे, मल म्हणजेच पाप, तर त्याला हे ज्ञान असंभव आहे. म्हणून त्याला मग पाप घालवण्याची साधनं दिली पहिल्यांदा. हे काम केलं शास्त्राने की नाही ना, कळत नाही तर आपण समजून घ्यायचं आपल्या ठिकाणी दोष आहे. असं नाही की कळत नाही म्हणजे शास्त्र खोटं आहे, कारण आम्हाला कळत नाही असं नाही. श्रवणाचं श्रेष्ठत्व श्रवणाच्या ठिकाणी जसंच्या तसं आहे. पाप असेल तर कळत नाही हे प्रामाणिक कबूल करून मग उपाय करावं त्याच्या नाशाचा. काय करावं? नामस्मरण करावं, रामकृष्ण हरी. दुसरी साधनं काही करायचं खाटाटोप करू नये, कारण त्याच्यात लय वेळ जाईल तुमचा. सोपं साधन, कष्टरहित असलेलं, फल देणारं, तेवढंच मोठं फल देणारं, तात्काळ फळ देणारं, विपुल फल देणारं असं साधन कसलं कोण असेल तर नामस्मरण. आणि ते नामस्मरण करावं, बसता उठता खाता जेवता, है ना. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला. अशा प्रकारे ते साधन देते. आणि दुसरं साधन करावं श्रवणाचं. म्हणजे श्रवणाचं जे साधन आहे म्हणजे तरी अवधान एक वेळे तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. मग आता अजून काय पाहिजे? व श्रवणाचं श्रेष्ठत्व माऊलींनी एवढं सांगितलं. म्हणून श्रवणाचं अत्यंत श्रेष्ठत्व आहे. एक नामस्मरण करावं आणि एक श्रवण करावं, बस काम संपलं.
हे फार काल जण एक म्हणत होते महाराज यायचं का तीर्थयात्रेला. तुमचे तुम्ही जा बाबा, आम्ही नाही म्हणत नाही कोणाला, पण तुमचे तुम्ही जा बाबा. कोणाला नाही म्हणायचं नाही, कारण कोणाला नाही म्हणण्यात शास्त्राने साधनं दिलेली तर तो करतो, पण त्याला याच्यात क्रम माहीत नाही. काय त्याला क्रम आहे, क्रम. जो बहिर्मुख प्रवृत्तीचा पुरुष आहे त्याला दाबून धरता येत नाही, तो त्याच्या मनाने जातोच. पण जाऊन आल्यावर म्हणतो गुरुजी मी जाऊन आलो बरं का. हो म्हटले वा शहाणा, चांगलं काम केलं, जा ये जाऊन. म्हणजे श्रवण सोडायचं. एका पाठाचं इतकं श्रेष्ठत्व आहे, तुमचे बाकीची किती साधना 1000 केली आणि एक पाठ केला तर ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर हे माहितीच नाही त्याला. तेव्हा शास्त्र आपल्याला अज्ञानाची निवृत्ती करून देत आहे. काय म्हणतात, जगत आद्यस्थ ठरण्यावर अवलंबून आहे. वादात, हा इथून शब्द प्रयोग झाला. जर जगत आद्यस्थ ठरले नाही, आता वादात जगत आद्यस्थ ठरणार नाही असं होणार नाही. झालेलं हे सगळं संपलेलं आहे. आता आपल्यासमोर काय फक्त तयार माल मांडलेला आहे. म्हणजे ह्यांनी सगळी भांडणं अगोदरच करून ठेवलेले. आपण फक्त भांडणाचा उहापोह करतोय की कोणाचं काय मत आहे, कोणाचं काय मत आहे. कारण आपल्याकडे तर तेवढी बुद्धी नाही की आपण त्यांच्याबरोबर भांडावं, म्हणजे सिद्धांतिक भांडावं, तात्विक भांडावं, अशी आपल्याजवळ नाही बुद्धी. मग भांडण झालेलं आहे का, तर वेदांत शास्त्र निष्फल होणार जर भांडात वादामध्ये जगत आद्यस्थ ठरलं तर. वेदांत काय म्हणतं, जगत आद्यस्थ आहे, आत्मा सत्य आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोट्टिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. हा वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत. कायम लक्षात ठेवा. पाठ करा, श्लोक पाठ करा ना. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोट्टिभिः. किती ग्रंथ आहेत आपल्याजवळ? कोटी ग्रंथ आहेत. आपण त्याच्याकडे डोळे झाक केलेले, आपण ते पाहतच नाही. आम्हाला जे पाहायचं ते पाहत नाही आणि जे पाहायला नको ते पाहतो. कोट्यावधी ग्रंथ आहेत. यदुक्तम ग्रंथ कोट्टिभिः. काय सिद्धांत आहे? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. जीव हा ब्रह्माहून वेगळा नाही. तर म्हणजेच जीव ब्रह्मरूप आहे. जीवच हा पारमार्थिक, जीव हा परमात्मा आहे. तर तेव्हा चला काय म्हणतात ऐका. समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत अध्यस्त आणि व्यष्टी दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अध्यस्त आहेत. दोघावर दोन. समिष्टी या पदाचा अर्थ आहे ज्या वेळेला सर्वांना धरून बोलला जातो, शब्द प्रयोग होतो, त्याला समिष्टी. म्हणजे सगळे व्यष्टी ज्याच्यात समाविष्ट असतात ते समिष्टी. आणि व्यष्टी म्हणजे एका व्यक्तीला बोलायचं असेल तर व्यष्टी म्हणतो, आणि सगळ्या व्यक्तींना बोलायचं असेल तर समिष्टी असं म्हणतो. एका झाडाला बोलायचं असेल तर, आणि अरण्याला बोलायचं असेल तर असा शब्द प्रयोग आहे, व्यष्टी समिष्टी. आता आपल्याला जगाला धरून बोलायचं असेल तर समिष्टी. मग जगाचं अधिष्ठान कोण? ब्रह्म. आता आत्मा नाही म्हणायचं. आत्मन ब्रह्म याच्यात भेद नाही, पण बोलण्याची भाषा काय चालली याच्यावर आपण तो बदलायचा शब्द प्रयोग. जगाला धरून, या जगाचं अधिष्ठान कोण आहे? तुमचं अधिष्ठान कोण आहे? आत्मा आणि ब्रह्म याच्यात काय भेद आहे? आकाश, एवढं मोठं आकाश, बरोबर आहे, एवढं मोठं आकाश. पण आपल्या ह्या मंदिराचा हा मठ आहे, याच्या मठाला त्या आकाशाला तोडलेलं आहे मठाने असं वाटतं. तर हे वेष्टी झालं. आणि हे बाहेरचं महाआकाश बाहेर दिसतंय. वास्तविक आकाशाचे तुकडे झाले भासतात, तसे उपाधीने भासतात, उपाधीच्या द्वारे भासतात. तसा देहाच्या द्वारे आत्मा, त्याचं नाव त्याच ब्रह्माला आत्मा म्हणतात आणि त्याच आत्म्याला ब्रह्म म्हणतात. मग आता ज्या वेळेला तोडलेल्या या आकाशाला महाआकाश स्वरूप होण्यासाठी किती त्रास आहे हे पहा. म्हणजे हे ज्या वेळेला कळेल ना तुम्हाला की हे तुटलंच नाही, त्यावेळेला तुम्हाला हे ज्ञान आपोआप प्रकट होईल. कसं होईल? तसा आत्मा हा ब्रह्म आहे, ते तू आहेस असं महावाक्य केलेलं आहे. म्हणजे तू ते आहेस, त्वम तत्, तू ते आहेस. आता त्वम तत्, तू ब्रह्म आहेस असं केलं आपण. तर तू ब्रह्म आहेस, तर त्याच्यात तू आणि ते हे जे शब्दप्रयोग आलेले आहेत हे केवळ
व्यष्टी समष्टीच्या दृष्टिकोनातून वापर केलेले. आत्मा ब्रह्म आहे आणि ब्रह्म आत्मा आहे, आणि त्यांच्यात जर भेद नसेल तर आत्मा ब्रह्म आहे तरी का म्हणावं आणि ब्रह्म आत्मा आहे तरी का म्हणावं. तर असा भाग आहे, हळूहळू कळत जाईल तुम्हाला. पण म्हणून तुम्हाला आता हळू सुरुवात केली आता सांगायला की समष्टी दृष्टीने ब्रह्मावर जगत काय आहे. अध्यस्त म्हणजे खोट मिथ्या भ्रमाने भासणार. तेव्हा या पारिभाषिक शब्दांच्या अर्थ बुद्धीमध्ये चांगले पाठ करा. अध्यस्त म्हणजे खोटं, म्हणून ब्रह्म खोट आहे का जगत खोट आहे. खरं कोण आहे. ब्रह्म खरं आहे. खरं या पदाचा अर्थ काय. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम, त्याचं नाव खरं. तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. मग जगत बाध योग्य आहे म्हणजेच मिथ्या आहे, म्हणजे मिथ्या आहे. आता आत्म्यावरती अहंकार हा अध्यस्त आहे. आता आत्मन ब्रह्म एक झाल्यावर तरी सुद्धा व्यष्टी दृष्टीने त्याला आम्ही काय म्हटलं आत्मा, आणि त्या ठिकाणी अहंकार. आता अहंकार नावाचा काय प्रकार आहे तर अंतःकरणाची जी चतुर्थ अवस्था मन बुद्धी चित्त आणि अहंकार, त्याला अहंकार म्हणतात. जसा त्याच्यामध्ये एक क्रम तयार होतो, वास्तविक 4 नसून एकच असतो, पण त्याला अहंकार या नावाने संबोधलं जातं. जसा मी तुम्हाला सांगितलं नेहमी, पण आता शेवट एकदाच सांगतो की बाहेर बाजारात गेले त्यावेळेला तुम्हाला एखादा पदार्थ घ्यावा असं वाटलं, याला काय म्हणतात मन म्हणतात. नंतर तो पदार्थ नाही घेतोच असा निश्चय झाला, बुद्धी. पदार्थ विकत घेतल्यानंतर त्याला चांगलं निहाळायला लागला चित्त, कारण तो पदार्थ माझा आहे ना, म्हणून मग त्याला चांगला असा पाहतो आणि तो चित्तामध्ये स्थान धारण करतो. तोच पदार्थ चित्तात जाऊन बसतो. चित्तात त्याच्याशिवाय जर पदार्थ विकत घेतला नाही तर तो चित्तात जाणार नाही. मग ते आता वास्तविक तरी पदार्थ बाहेरच असतो, पण चित्तात कसा जातो, कारण त्याच्यावर अधिकार स्थापित होतो बुद्धीच्या द्वारे. निश्चय झाला हा माझा आहे, आणि मग तो चित्तात जातो. आणि मग चित्तात गेल्यानंतर त्याचं जरी विस्मरण झालं तरी तो म्हणतो काल तो अमका पदार्थ आणलाय, तो कुठे आहे बरं, म्हणजे त्याचा काय असतो अहंकार धारण होतो. म्हणून ही चतुर्थ अवस्था अहंकाराची आहे. म्हणून सगळे पदार्थ शेवटला कुठे जातात, अहम स्वरूपामध्ये जातात, आपल्या चित्तात बसतात. जसं आता कोणालाही विचारलं जाधव पाटील जमीन किती तुम्हाला, अडचणीत नाही आणत, जमीन किती आहे 3.5 एकर. 3.5 एकर जमीन ह्यांची कुठे आहे, सारोळ्याला आहे. जमीन सारोळ्याला पडली पण चित्तातली जमीन घेऊन आली इथे, आणि त्याचा काय आहे तो माझी जमीन आहे सर. तुमचं काय, माझी 12 एकर 12 12 एकर 12 जमीन. म्हणजे आता हे विस्मरण आहे का नाही, म्हणजे माझ्या चित्तात हा अहंकार आहे की माझी 12 एकर शेती आहे. काय अहंकार आहे, तो चित्तामध्ये असा अहंकार धारण करून बसलेला. आता म्हणून याला मग तो काय आहे, आध्यस्त आहे. आता अहंकार आध्यस्त आहे म्हणजेच त्या जमिनीचं ज्ञानही आध्यस्त आहे आणि ती जमीनही आध्यस्त आहे. ते पुढे तुम्हाला क्रमशः टप्प्याटप्प्यात येईल. चला, पण आम्हाला ते आध्यस्त वाटत नाही तर सत्य वाटतंय. पडले हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. असं एक शरीर आहे ना, तोपर्यंत याचा संबंध राहील. पुढे त्या चित्तातला सगळा डाटा पुसला जाईल, पूर्ण मेमरी कार्ड आहे ना ते ब्लँक होऊन जाईल. कधी त्याग झाला, कारण मागच्या जन्मातही तुम्हाला जमिनी होत्या, त्या कुठे येत आता, त्यातलं काहीच नाही. आत्ता जे आहे, आत्ता हे भरलेलं आहे आपण सगळं, आत्ताचा माल सगळा भरला, आणि पुढे ज्या वेळेला हा देह टाकला त्यावेळेला हा पुसला जाईल. चित्तातला नाही, त्यातलं पाप पुण्य पुसलं जात नाही, ते कर्माच्या द्वारे कन्वर्ट होऊन जातं. आणि हा जो बाकीचा डाटा आहे तो हा पुसला गेला, म्हणजे भौतिक प्रपंचाचा. पुढच्या ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला ते चित्त प्रगट झालं. त्याला फल कशी मिळाली, पाप पुण्याने, कारण हे कर्म पाप पुण्यात रूपांतरित होतं. पण ते लगेच तात्काळ फल देत नाही, त्याचं एक सायकल आहे.
ते पूर्ण सायकल पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे कर्म असेल ते भोगायचं ते, असा एक नियम. जशा सायकलच्या चाकाला त्या आऱ्या असतात का, स्पोक म्हणता तुम्ही त्याला. मग एका स्पोक नंतर पाठीमागचा स्पोक किती अंतरावर असतो, जवळ असतो का लांब असतो, तुम्ही त्याला मोजावं लागेल पुढचे. असा प्रकार आहे तो. ना आपल्याला वाटतं तो शेजारीच आहे, शेजारी नाही येतो, कारण त्याला जाण्यापर्यंत तो सगळा फिरून येतो तो, आणि नंतर तो येतो. तीच प्रकार आपल्या कर्माच्या बाबतीत झालाय. म्हणजे आता आपण जे भोगलंय ते करोडो जन्माच्या पूर्वी केलेलं संचित कर्मातलं प्रारब्ध बाहेर पडलेलं ते भोगू राहिलं, आणि आता जे पुढे येणार आहे तेही तसंच असणार आहे. माखून किती आहे म्हणून आज जरी गळ्यात तुळशीच्या माळे घातलेल्या असल्या तरी फार पावसाळ्याचं काही कारण नाही. मागचं इथे त्याच्यावर चला, तेव्हा आता चाललंय हे ठीक आहे, अभ्यास करा चला. असे थोड्या भेदाने म्हणण्याची वहिवाट आहे. वास्तविक विषय निरूपणामध्ये जीव म्हणजे आत्मा व ब्रह्म एकच आहे असे सिद्ध केले आहे. बरोबर आहे, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, पदार्थ एकच आहे. आणि मग त्याला दृष्टांत देऊन तुम्हाला सांगितलं आता की आकाशासारखं जसं आकाशाचे तुकडे होत नाही तसे ब्रह्माचेही नाही. यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते शरीरोस्तो कौन्तेय तथात्मा नोपलिप्यते. भगवद्गीता सांगते त्या पद्धतीने. चला पुढे. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटले तरी हरकत नाही. तेव्हा कोणावरही काही अध्यस्त म्हटलं तरी चालेल. कोणावर काही बी म्हणजे आत्म्यावर जगत अध्यस्त आहे आणि ब्रह्मावर अहंकार अध्यस्त आहे असं म्हटलं तरी हसायचं कारण आत्मान ब्रह्म याच्यात भेद नाही, पण व्यष्टी समेष्टी भेद करायचा. मग बोलताना थोडंसं शास्त्रशुद्ध बोलल्यावर ते म्हणले का आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त आहे, ठीक आहे, मग ब्रह्माच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त तर हे लक्षात असू द्या. आणि मग म्हणजे मग हे शंका पुढे येणार नाही, कारण पुढे उलट सुलट करणार आहे ते. चला आता नाही केलं लगेच. अध्यासाचे वर्णन जीवाच्या स्वाभाविक समजुतीच्या अत्यंत विरुद्ध असल्यामुळे लवकरच पटण्यासारखे नाही. म्हणून आळस न करता आम्हाला समजूत कशाची आहे, आमची समजूत जगत सत्य आणि जीव आणि ब्रह्मात भेद आहे ती आमची समजूत आहे. आणि जगत सत्य आहे, ब्रह्म मिथ्या आहे का नाही ते पाहून सत्य आहे का, कारण त्याच्याविषयी कोणी पाहतच नाही. ब्रह्म नावाचा पदार्थ तुम्हाला इथे आल्यावरच कळाला असेल का, ह्याच्या आधी देवदेव करत होते तेव्हा होता. ज्या वेळेला त्याचा देवदेव करायचा रपाट चाललेला आहे त्याला ते ब्रह्म म्हणजे काय तर ते म्हणजे बाप हे आम्हाला माहिती आहे. काशी विश्वेश्वर आहे तर पांडुरंग आहे पंढरपुरात, तुळजाभवानी आहे तुळजापुरात आहे ना, महालक्ष्मी आहे कोल्हापुरात, तर हे आम्हाला माहिती आहे. पण ब्रह्म कुठं राहतं हे सांगा बरं महाराज. तर ब्रह्म कोणत्या गावात आहे ते म्हणते ब्रह्म माधवनगरमध्ये आहे. ब्रह्माला स्थान नाही तर ते सर्वत्र. पण अर्थात ज्या देवाला तुम्ही परिच्छिन्न समजलं, तुळजाभवानी आहे ना, महालक्ष्मी आहे ना, रेणुका माता, कारण माता जास्त आहे तिथे, पांडुरंग, काशी विश्वेश्वर, हे उपाधिकृत त्याच्या उपाध्या धारण केलेले देव आहेत. त्याच्यातही सतोगुणी रजोगुणी तमगुणी हे देवांचे सुद्धा प्रकार आहे. आणि या सगळ्या देवांचं अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणून सगळे देव, आता देवांचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि जीवाचं चैतन्य ब्रह्माचं आहे. मग देव आणि जीव यांच्यात काय फरक झाला, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे उपाधिकृत भेद आहे. आणि उपाधीला असू द्या तुमची उपाधी चांगली देवा, तुमची उपाधी चांगली आहे, त्याचं नाव भगवंत असं केलेलं आहे. ऐका, यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवैर्य वसती जेत म्हणून तो भगवंत, त्याला भगवंत म्हणा. आणि ते म्हटले काम क्रोध अविद्या जंतू नरकमुताने भरली, काळोबा तुझी घुंगडी चांगली आम्हासी का दिली. म्हणजे त्याची उपाधी भारी, आमचे काम कर्म अविद्या त्रिगुण ही जीवाची उपाधी. मग उपाधिकृत भेद झाला. स्वरूपता भेद, स्वरूप दोघांचंही एक आहे. तर हे शास्त्र ज्ञात करून देतं. मग त्याच्यानंतर त्याची बुद्धी आहे ना ती पालटते.
तोपर्यंत जो देव मानत असतो ना किंवा देवाची भक्ती करत असतो तो त्याचा तो देव बदलला. देवाचा नाश झाला नाही, नास्तिक बनला नाही. तुम्हाला आम्ही नास्तिक बनवलं नाही, पण देव दाखवला शास्त्राने की त्याला खरा देव काय आहे, वास्तव देव काय आहे तो कळाल्यावर मग तो जो भ्रमाने मानत होता त्या देवाचा आपाप बुद्धीमध्ये निराश होतो आणि मग त्याच्या स्वरूपाने ओळखाव का आकाराने ओळखाव. एखादा मनुष्य सर्वोच्च न्यायालयाचा एखादा जज समोरून आला तर तो आपल्यासारखाच दिसतो ना. पण त्याला काय नाही, ते म्हणे एक दोघ जण गप्पा मारत आले होते समोरून. आता ते काय गप्पा मारत नाहीत का सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय, ते का त्यांनाही घरदार शरीर सगळं काय असतं, सामान्य माणसासारखे राहतात. खरं मोठी माणसं फार सामान्य राहतात, जे छोटे असतात ते विशेष राहायचा प्रयत्न करतात. हाच विशेष आहे त्याच्यामध्ये. आणि मग समोरून आला ते म्हणले का असं ते म्हणले राम 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 राम, दोघांचा राम राम. काय ओळखलं तुम्ही, काय ओळखलं, काय नाही माणूस ओळखला. ते म्हणले येतो, हा या यायचं तर या. कारण ते म्हणले दोघं माणसं चाललेले, एक मित्र होता आणि त्याच्याबरोबर. त्यांनी त्याला ओळखलं नाही. पण जेव्हा कधी त्याने ह्याचं कोर्टाचं काम दडलेलं होतं, जज असे करतात असं मला माहित नाही, पण कमीत कमी मार्गदर्शन तर करू शकतात का, काय असेल तर सत्य असेल तर. तेव्हा त्याला कळालं अरे हे फार मोठी व्यक्ती, आपण तर त्याला असं विचारलं सुद्धा नाही, राम राम बी नाही घातलं. तर त्यावेळेला याचाच अर्थ असा आहे की वस्तूचं ज्ञान स्वरूपावरून होतं, वरूनच्या आकारावरून होत नाही. म्हणून ही व्यक्ती कोण आहे हे कसं कळेल, तर जोपर्यंत त्याची जवळीक स्वरूपाकडून होत नाही तोपर्यंत नाही कळत. आकारावरून काय कळतं तेव्हा, देवभाव पडली काया, पडली छाया ब्रह्मीची. देहभाव पालटली काया, पडली छाया ब्रह्मीची. तू काय म्हणता, चला सांगा. म्हणून आळस न करता अध्यास म्हणजे भ्रम हे चांगले लक्षात ठेवून पुढील विषयाचे वारंवार चिंतन केल्यास समजून येईल. बरोबर आहे. म्हणून आळस न करता म्हणजे झोपा न काढता आणि आठवडाभर अभ्यास करून, कारण असं आहे सगळ्या गोष्टी अभ्यासाने सिद्ध होतात. आपण अभ्यास केलाच पाहिजे. जर अभ्यास करणार नाही ना तर मग त्याला काहीच कळणार नाही. हो काय कानात येऊन कोण सांगेल तुमच्या, कोणीच नाही. म्हणून जास्तीत जास्त तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. पंचदशिकार सांगतात की याचा जास्तीत जास्त चिंतन, मनन, निधिध्यासन या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि आपल्या हिताच्या आहेत म्हणून करायच्या. ते म्हणजे कुठं पैसे मिळतात महाराज, पैशाचा काय करता हो. पैशाचं लोभीपणा आहे ना तो माणसाचा नाश करतोय. नाहीतर आहे याच्यामध्ये पुष्कळ आहे. आता आपल्याला काय खायला प्यायला नाही का, सगळ्या माणसांच्या स्थित्या चालू युगात तर फार चांगलं झालं. सगळ्या माणसाकडे खायला प्यायला पैसे आहेत का नाही का, कोण उपाशी आहे का, कोण उपाशी असेल तर या माझ्याकडे. तुम्हीच म्हणताल महाराज तुम्हीच या आमच्याकडे उपाशी असली. हां आज अशी अवस्था आहे. पण मग चिंतन करत नाही ही दुर्दशा आहे. चिंतनच नाही करायचं, दुर्दशा आहे. चला. प्रथम पूर्वपक्षीच्या दृष्टीने आत्म्यावर अहंकारादी अनात्म पदार्थ अध्यस्त असणे संभवनीय नाही असे सांगून, आता शंका करायची म्हणल्यावर नाही हा शब्द येणार. ते म्हणले महाराज तुम्ही काय बोलले होते, आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगत अध्यस्त आहे. आता पूर्वपक्ष सुरू कुठून करेल, तुमचा पहिला मुद्दा आहे तो खंडन करायचा. पूर्वपक्षाने उचलला की महाराज आत्म्याच्या ठिकाणी अहंकार अध्यस्त नाही हे आम्ही सांगतो तुम्हाला. मग कसं आता नुसतं नाही हे प्रतिज्ञा वाक्य करून चालणार नाही. वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम नाही, प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी ही किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. मग त्याला त्याच्याविषयी काही उहापोह करावा लागेल की आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आध्यस्त कसा नाही. मग याला त्याची बुद्धी वापरावी लागेल का नाही. पूर्वपक्षाला सुद्धा बुद्धी वापरावी लागते. आता इथं त्यांनी बुद्धी वापरलेला डायरेक्ट माल तयार आपल्या समोर ठेवला रेडीमेड. त्यामुळे आपल्याला काय बुद्धी वापरायची म्हणजे आपण फक्त त्याचं चिंतन करा.
तुम्ही नवीन शोधून काहीच काढू नका. सिद्धीची म्हणून कारण शंका मांडणाऱ्याला बुद्धी प्रचंड असावी लागते, त्याशिवाय शंकाच नाही तयार होत. ते म्हणले कोणाला काही शंका आहे का? ते म्हणले काही शंका नाही महाराज, कारण आम्हाला काही कळतच नाही. कळाल्यावर शंकाच येत नाही. एक सगळं कळतं त्याला शंका नाही, आणि एक ज्याला काहीच कळत नाही त्याला शंका नाही. मग शंका कोणाला येईल? ज्याला काही कळतं आणि काही कळत नाही, या मध्य अवस्थेत शंका येते. आणि शंका विचारणं चांगली गोष्ट असते. त्याच्यामुळे आपली तर शंका जातेच जाते, मळमळ राहत नाही. आणि बाकीचे जे गप्प बसलेले असतात त्यांना बी कळालेलं नसतं, पण मग त्यांच्या बी शंका निवृत्त होऊन जातात. म्हणून शंका करणाऱ्यावर हसू नका. नंतर सिद्धांतीच्या मताने अध्यास कसा संभवनीय आहे हे सांगू. आता अध्यास पदाचा अर्थ कळाला आहे. भ्रम. तर तो कसा संभवनीय आहे ते सिद्धांती नंतर सांग. सिद्धांती म्हणजे वेद आहे जे समाधान सांगणार. ऐका, या प्रकरणात फक्त अध्यासाची संभावना मात्र सांगावयाची आहे. अध्यासाचे स्वरूप व स्थिती पुढे 4थ्या व 6व्या तरंगात प्रतिपादन करू. म्हणजे अध्यासाचं स्वरूप आणि तो विषय तुम्हाला नंतर सांगू. पहिल्यांदा अध्यास संभवनीय आहे. पूर्वपक्ष काय म्हणला? अध्यास संभवनीय नाही. आम्हाला फक्त त्याचं आधी मत मांडलं जाईल, त्या मताचा विचार केला जाईल आणि त्याचं खंडन केलं जाईल. याच्यामुळे तुमच्यावर काय परिणाम होणार ते म्हणजे, तर आत्म्याच्या ठिकाणी अहंकार खरोखरच अध्यस्त आहे का हो? ही तुमची शंका आहे का? आहेच आहे, तुम्हाला प्रगट नाही करता येत. आणि आपलं वकिली पत्र पूर्व पक्षाने घेतलेलं आहे आणि तो आपली बाजू मांडतोय तो. म्हणून हा विषय फारच सुंदर आहे. ऐका बरं. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहे, म्हणजेच भ्रमाने भासत. आत्म्याच्या ठिकाणी पहिला एक गोष्ट पहा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव असा वेदांताचा सिद्धांत. आणि ब्रह्माच्या ठिकाणी जगताचा म्हणजेच जगताला कारणीभूत असणाऱ्या मायेचा अत्यंत अभाव. हे लक्षात ठेवा. काय आहे या जगाचे? आता हा उपादान कारणाचा निमित्त कारणाचा विषय आहे त्याच्यामधला, तो काय आता घेत नाही तुम्हाला ओझं व्हायला. पण ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आध्यस्त, असे आध्यस्त लावून संगती लावली. पण वास्तव पाहता माया नावाचा कोणता पदार्थ अस्तित्वात नाही. बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार आदी अध्यस्त आहे. अहंकाराचं मूळ कोण आहे? अज्ञान. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचाही अभाव असा प्रकार आहे. काय म्हटलं इथं? परत वाचा. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. बरोबर आहे. वेदांत मतात सर्व जगत अध्यस्त असून जगत कारण ब्रह्मस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूपाचे, जी रेष मारलेली त्याला म्हणजे म्हणायचं. म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे म्हणजेच आत्मस्वरूप, कारण त्याच्यामध्ये काही नाही, भेद नाही. जे अज्ञान तेही आत्मस्वरूपावर अध्यस्त आहे. म्हणून मग असं म्हणा की माझाच आत्मा या अहंकाराला आणि जगाला आधार आणि अधिष्ठान, असं एक वाक्य तयार झालं. माझाच आत्मा माझ्या अहंकाराला, अहंकार अध्यस्त आहे आत्म्यावर, म्हणून माझाच आत्मा माझ्याच अहंकाराला आणि जगाला आधार आणि अधिष्ठान आहे. आधार सामान्यपणाने आणि अधिष्ठान विशेष रूपाने माझाच आत्मा आहे. हळूहळू कळेल. याच्यात मोठा सिद्धांत दडलेले. पुढे चला. त्यात अज्ञानास कारणाध्यास आणि अहंकारादी सर्व जगतास कार्याध्यास. आता तुम्हाला अध्यास या पदाचे दोन अर्थ निर्माण केले. आतापर्यंत नुसतं अध्यास अध्यास म्हणत होते. आता हळूहळू तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचं. मग अध्यासाचे दोन भाग, एकाला कार्याध्यास म्हणतात आणि एकाला कारणाध्यास असं म्हणतात. कारणाध्यास ज्याच्याद्वारे अध्यास घडला म्हणजेच त्याचं ज्ञान, आणि जे घडलं म्हणजेच कार्य.
म्हणून एकाला ज्ञान आणि एकाला अर्थ. अर्थ आणि ज्ञान, अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास, त्यालाच इथे कारणाध्यास आणि कार्याध्यास असं केलेलं आहे. चला, कारणाध्यास हा साक्षात दुःखास हेतू नसून कार्याध्यासच साक्षात दुःखास बरोबर हेतू आहे. आहे. अहंकार हे दुःखाला कारण आहे का अज्ञान दुःखाला कारण आहे? अज्ञान आहे ना, असे अज्ञानात आम्ही कितीही काळ राहिलो तर काही अडचण नाही, फक्त ते कार्य नको गणायला. अज्ञानाचं कार्य कोण? देह. हे प्रत्यक्ष देह प्राप्त झाले, हे अज्ञान कार्य आहे. म्हणून हे जर देह आम्हाला आले नसते तर साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. गौडपादाचार्यांनी जागृत आणि स्वप्नावस्थेला स्वप्नावस्थाच म्हणली आणि निद्रावस्थेला पंचदशी मध्ये विषय केला. निद्रावस्थेला निद्रा आणि स्वप्नाला आणि जागृतीला स्वप्न. स्वप्न म्हटलं गौडपादाचार्य आचार्यांचे आजी गुरु. तर तेव्हा त्याच्यामध्ये जसा म्हणजे जागृती आणि स्वप्न हे दोन नसून एकच प्रातिभासिक सत्तावान पदार्थ आहे. यथा स्वप्न प्रपंचमयी माया माया. विजृंभता तथा जागृत प्रपंचमयी माया विजृंभता. ज्याप्रमाणे जागृती त्याप्रमाणे यथा जागृती तथा स्वप्न असं आहे. म्हणून त्याच्या या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अशा प्रकाराने जर आम्हाला अज्ञान असलं तरी ते दुःखाला कारण ठरत नाही. पण ज्या वेळेला अज्ञान जागृतीत आणतं किंवा स्वप्नात नेतं तेव्हा दुःख होतं. स्वप्नात बी दुःख होतं आणि जागृतीत ते दुःख होतं. म्हणून कार्य जागृती आणि स्वप्न हे काय कार्य झालं आणि अज्ञान हे त्याचं कारण. आता त्यात कारणासहित कार्याचा अध्यास असं म्हटलं नाही. हा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने निवृत्त होतो. हा मूळ सिद्धांत. हा विषय पाठीमागे एकदा येऊन गेलाय 1-2 वाक्यात तुम्हाला. ऑक्सिजन, हवेतला जो ऑक्सिजन आहे त्याला आपण काय बोलू शास्त्रामध्ये, काय म्हणतो? वायू. नाही, आत्मेशी नातं नाही लागतं. वायूचा तो तर पंचभूतापैकी एक झाला तुमचा ऑक्सिजन. ऑक्सिजन म्हणजेच काय? हवा असं म्हणू, वायू असं म्हणू. ऑक्सिजन काही एकच नाही, त्याचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे वायूचे अनेक प्रकार आहेत ना. तुम्हाला फक्त आपण श्वासात घेतो एवढंच कळालं ना. बरं, तुम्हाला काय म्हणायचं? तुमची शाखा नाही. ऑक्सिजन जो घटक आहे ऑक्सिजन, हा, त्याला आत्मा म्हणतो का? नाही नाही नाही. तो तर पंचमहाभूताचं एक कार्य आहे. पंचमहाभूत कोणती सांगा आधी मला. हा बरं सांगा. आकाश, वायू, जल, हा. पृथ्वी. मग तुम्ही वायूला आत्मा म्हटला तर पृथ्वीला आत्मा का नाही म्हटला? वायू ऑक्सिजन त्यात ऑक्सिजन जगत नाही माणूस. ऑक्सिजनशिवाय जगत नाही म्हणजे असं माझं म्हणणं आहे. आत्मेशिवाय जगत नाही माणूस ना. तर ती एक गरज आहे. जसा ऑक्सिजन शिवाय माणूस जगत नाही तसा पाण्याशिवाय सुद्धा जगत. मग पाण्याला आत्मा म्हणा. पाण्याशिवाय जगतो का तुम्ही? नाही. मग पाण्याला आत्मा का म्हणत? किंवा तुम्हाला अन्नाशिवाय सुद्धा जगता येणार नाही, मग तुम्ही अन्नाला ही आत्मा म्हणा. उत्पन्न झालेली आत्मा उत्पन्न होत. तर याचा अर्थ असा आहे, तर ही पंचमहाभूत आहे. जरी तो प्राणवायू जरी असला, आता प्राणवायूला तुम्ही प्राणवायू कोश म्हटलेलं हा, मी. तुम्ही कोशामध्ये गेले हा, त्या कोशामध्ये. सूक्ष्म देहाचे घटक सांगा मला. सगळे ऐका बरं का, कारण तुमच्या बी शंका असतील. सूक्ष्म देहाचे घटक सांगा. आहे ना माहिती? चालेल, तुम्ही लिहून घेतलं. सूक्ष्म देहाचे घटक पंच बरोबर. हा सांगा. पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, झालं का नाही? हे लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहा, कारण हा भाग आपल्यासाठी आहे. या विश्वातले बाकी पदार्थ काही बाजारात जाऊ नका आणि खरेदी करू नका. हे ज्ञान संपादन करा. मग आता तुम्हाला जीवात्मा म्हणजे सूक्ष्म देह कळाला. सूक्ष्म देहात तुम्ही 5 प्राण सांगितले, बरोबर आहे? म्हणजे 5 प्राण कोणाचे घटक आहेत?
सूक्ष्म देहाचे घटक आहे. पण ते कोणाचं स्वरूप आहे? प्राण हे कोणाचं स्वरूप झालं आता? सूक्ष्म देहाचं झालं का नाही? झालं. म्हणून सूक्ष्म देहाचा एक घटक असणारा प्राण हा आत्मा तो सूक्ष्म देह. पण सूक्ष्म देहाचाही पुढे ब्रह्मज्ञानाने बाध होतो. ब्रह्मज्ञानाने बाध होतो हे बी ऐकलेलं आहे तुम्ही. म्हणून मग बाध होतो म्हणजे तो बाध योग्य आहे, आध्यस्त आहे तो सुद्धा. पण अज्ञानच आध्यस्त आहे तर सूक्ष्म देह ज्या अज्ञानापासून प्रसवला तो सुद्धा काय आहे? आध्यस्त आहे. म्हणून आणि त्या सूक्ष्म देहातला घटक असणारा प्राण हाही आध्यस्त आहे. म्हणून तो आत्मा त्याला आता मोठी परंपरा आहे, तो कोशामध्ये टाकलाय तो प्राणमयी कोशामध्ये. परंतु अभ्यास करता करता असं कळत राहील. म्हणून प्राण आत्मा नाही. म्हणजे जे डॉक्टर करतात ना नाडी परीक्षा, ठक 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 चाललेलं ते म्हणजे प्राण चाललेले. हो म्हणजे मग बंद झाले, गेला यांचा आत्मा गेला. तर डॉक्टर सुद्धा प्राणांना बऱ्याच वेळेला आत्मा म्हणतात. तर प्राण हा आत्मा नाही. तर प्राण हा पंचमहाभूतांचा एक भाग असून सूक्ष्म देहाच्या अंतर्गत त्याचं अस्तित्व आहे. क्रियाशक्ती प्रधान असणारा हा प्राण या जीवात्म्याला गती प्राप्त करून देण्यामध्ये मोठं काम करतो. इकडून तिकडे पळवण्याला कसं जाईल ते ज्ञानशक्ती इंद्रिय आणि अंतःकरणाच्या ठिकाणी आणि क्रियाशक्ती प्राणांच्या ठिकाणी आणि कर्मेंद्रियाच्या ठिकाणी क्रियाशक्ती. त्याच्यातही प्राणांचं सहकार्य श्रेष्ठत्व. म्हणून प्राण हा आत्मा नाही. त्याच आता दुसऱ्या तरंगाचं जे वाक्य केलेलं आहे, सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. आता म्हटलं ना तुम्हाला बरोबर आहे. याच्यातच आलेलं आहे. झालंय का आपलं ते? नाही पुढे येईल पुढे. चला वाचा. म्हणून प्रथम कार्याध्यासाचा असंभव सांगून नंतर कारण अध्यासाचा असंभव सांगू. ठीक आहे सांगा आम्हाला आता काय आहे ते. पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव. तुम्हाला आधी कार्याध्यास कळाला का? कार्याध्यास म्हणजे अहंकार. त्या अहंकार तो अहंकारच संभवत नाही असा पूर्व पक्ष म्हणतो. तुम्ही काय अहो अहंकार कसा संभवत नाही? आम्हाला तो प्रत्यक्षच दिसतो, अनुभवाला सुद्धा येतो ना. अहंकार नाही संभवत कसा? आमच्यात काय अहंकार नाही का? म्हणजे अहंभाव आहे ना आणि तो प्रत्यक्ष. आणि तो म्हटला अहंकाराचा असंभव आहे. आता त्यांनी काय म्हणतात ते आपण आधी ऐकून घेऊ. चला. 6वा मुद्दा चाललाय की पूर्व पक्षीच्या मताने कार्य अध्यासाचा असंभव. अहंकार आणि अनात्म वस्तू पूर्व पक्षीच्या पुन्हा सांगत राहतो कारण नवीन कोण कोण असतात. तर पूर्व पक्ष म्हणजे शंका करणारा, त्याला काय म्हणतात? पूर्व पक्ष. तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती. पण बंध अध्यास रूप नाही. चला. अहंकारादी अनात्म वस्तू यालाच काय म्हणतात? बंध म्हणतात. बंध कशाला म्हटलेलं आहे आणि मोक्ष कशाला म्हटलं? याच्यापासून सुटणं याला मोक्ष म्हणतात. बंध हा शब्द मोक्षाच्या सापेक्षित असतो. का आले का सुटून असं आपण म्हणायला लागलो. ते म्हणले आले का सुटून? ते म्हणले असं का म्हणता? नाही तुम्ही गेले होते ना कुठं? तुरुंगात. तुम्ही तुरुंगात गेले होते ना. अहो आम्ही गेलोच नाही, आम्ही काय केलंच नाही. आम्ही तुरुंगात कधी गेलो? तुम्हाला कोण म्हणतो? तुम्हाला काहीतरी भ्रम झाला. जो तुरुंगात गेलेला असतो त्याला म्हणायचा असतो सुटून आला, बरोबर आहे. आणि जो गेलेलाच नाही त्याला म्हटले आले का सुटून? तर ते म्हटले हे म्हणणं तुमचं चुकीचं आहे. आता तो जीव तुरुंगात सापडलेत का नाही हे आपल्याला सिद्ध करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही मोक्ष सांगू. ते म्हटले तुम्हाला मोक्ष सांगतो. आम्हाला मोक्षाची काय गरज आहे? जे नित्य मुक्त आहेत आणि त्यांना मोक्ष कोणी देत असेल तर तो बावळटपणा आहे. जे सापडलेले तुरुंगातच सापडलेले त्यांना म्हटले बाबा बाहेर काढता का आम्हाला? काही करा बाबा, जामीन द्या, कुठून काय करा पण आम्हाला बाहेर काढा. तसा आत्ता संतांनी आपल्याला बाहेर काढण्याचा हा
कार्यक्रम चालू केलेला आहे. ते म्हणले पण आम्ही कुठं आपण सापडलोच नाही. म्हणले सापडलेत ना. तुम्हाला अहंकार आहे का? आहे. आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा अत्यंत अभाव आहे आणि जीवाच्या ठिकाणी अहंकारादी बंध आहे, वास्तविक आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकाराचा अत्यंत अभाव शास्त्रदृष्टीने सिद्ध आहे आणि व्यावहारिक दृष्टीने जीवाच्या अनुभवाने पाहिला तर जीव हा बंधात सापडलेला दिसतो. असे दोन वेगवेगळे भाग प्रतीतीला येतात. वास्तविक तुम्ही बंधात नाही, म्हणजे तुमच्या ठिकाणी अहंकाराचा अत्यंत अभाव आहे असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला पटेल का? कारण तुमचा तो अनुभव आहे. माझ्या ठिकाणी अहंकार आहे. प्रत्येकाने कबूल करावा माझ्या बी ठिकाणी अहंकार आहे. म्हणजे आपल्या ठिकाणी जर अहंकार प्रतीतीला येत असेल तर याचं नाव तुम्ही बंधामध्ये सापडलेले आहात. आणि जर तुम्हाला अहंकार नाही असं वाटत असेल, अहंकार नाही कशावरून कळत? देह मी नाही आणि देह संबंधी माझे नाही असा ज्यांना अनुभव आहे त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा अत्यंत अभाव. बरं हे तर सगळ्यांच्या ठिकाणी आहेच. मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहेत म्हणजेच तुमच्या ठिकाणी. चला तेव्हा अहंकारादी अनात्म वस्तू यालाच अनात्मा असं म्हणतात. अहंकाराला काय म्हणतात? अनात्मा. आणि आत्म्याला आत्माच म्हणायचं. यास बंध म्हणतात, म्हणजे अहंकाराला बंध म्हणतात. तो बंध जर वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्यावर अध्यस्त असता, म्हणजे खोटा जरी असता तर आत्मज्ञानाने त्याची निवृत्ती झाली असती, पण बंध अध्यास रूप नाही. म्हणून त्याची ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. म्हणून पूर्वपक्ष म्हणतो त्याची ज्ञानाने निवृत्ती. हा पूर्वपक्षाची शंका आहे बरं. ज्ञानाने निवृत्ती संभवत नाही. ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि अध्यासाचे कारण ते त्या वस्तूचे अज्ञान या दोघांस निवृत्त करते. ते त्या वस्तूचे अज्ञान या दोघांस निवृत्त करते. म्हणजे बघा असं आहे, ज्या वस्तूचे ज्ञान होते ते ज्ञान, आता ह्यात अंडरलाईन फक्त ज्ञानाखाली करा, त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास, म्हणजे अध्यासाच्या खाली अंडरलाईन केले, म्हणजे ज्ञान अध्यास आणि अध्यासाचं कारण. हला कारण खाली अंडरलाईन केली आपण. म्हणजे ज्ञान त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास आणि त्या अध्यासाचं कारण. म्हणजे ज्या वस्तूच्या लक्षात आलं ते त्या वस्तूचे अज्ञान या दोघांस निवृत्त करते. ते त्या वस्तूचे अज्ञान या अज्ञान जे त्या वस्तूचे अज्ञान त्या दोघांस निवृत्त करते. कोणत्या दोघांस निवृत्त करते? बरोबर आहे. कारण आणि त्याचं कार्य, हा त्या दोघांचंही निवृत्त करत असते. जसं आता दृष्टांतात ऐका काय म्हणताय. ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान, आता कोणाचे ज्ञान वरती लावून घ्यायचं तसं तसं. रज्जूचे ज्ञान, आता रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास, बरोबर आहे, म्हणजे त्या वस्तूच्या ठिकाणी असणारा अध्यास म्हणजेच सर्पाध्यास. लक्षात आलं. रज्जूचे ज्ञान हे रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास आणि त्या अध्यासास असणारे जे कारण म्हणजेच अज्ञान, रज्जूचे अज्ञान त्यांची निवृत्ती करते. हा म्हणजे हा सिद्धांत झाला. रज्जूचे ज्ञान म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान, हे अधिष्ठानावर भासणारा जो अध्यास रूपी सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान या दोघांची निवृत्ती करते असा वरील पदाचा अर्थ झाला. अधिष्ठानाचं ज्ञान अध्यस्थाची आणि अध्यस्थाच्या ज्ञानाची निवृत्ती करते. म्हणजेच कारणाध्यास आणि कार्याध्यास या दोघांचीही निवृत्ती अधिष्ठानाचं ज्ञान करतं असा सरळ अर्थ झाला. लक्षात आलं. अधिष्ठानाचं ज्ञान, आता तुम्हाला आधी एकच सांगितलं होतं, बाकी सगळं गुंडाळून ठेवा. याचा अर्थ सांगतो थोडक्यात. हां, तुम्हाला असं म्हटलं की अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त पदार्थ भासतो आणि अध्यस्थाची निवृत्ती कशाने होते? एवढं तर कळालं झालं. म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती होते, एवढं कळालं. बस एवढं कळालं, त्याचं विश्लेषण. आता अध्यस्थामध्ये
कार्याध्यास आणि कारणाध्यास. कारणाध्यास म्हणजे अध्यासित पदार्थाचं ज्ञान आणि त्याचं कार्य म्हणजे तो पदार्थ, म्हणजे सर्प आणि सर्पाचं ज्ञान. हे दोन्हीही अध्यस्त आहे. कोणाच्या ठिकाणी? अधिष्ठान रज्जूच्या ठिकाणी. म्हणून अधिष्ठान रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्पाचं ज्ञान आणि सर्परूपी पदार्थ या दोघांची निवृत्ती होते. बस एवढा विषय. कोणाची निवृत्ती झाली? तरी तुम्हाला आम्ही एकच म्हणत होतो, तुम्हाला मागाशी म्हणूनच म्हटलं, आतापर्यंत अधिष्ठानाच्या ठिकाणी अध्यस्त बसतो, अधिष्ठानाच्या ठिकाणी एवढं म्हणत होतो. वाढवलंय काय आम्ही? अध्यस्थाचे विश्लेषण केलं की अध्यस्थामध्ये कार्याध्यास आणि कारणाध्यास. कारणाध्यास म्हणजे सर्पाचं ज्ञान आणि कार्य म्हणजे सर्प. म्हणून अधिष्ठानाच्या म्हणजे रज्जूरूपी अधिष्ठानाच्या ज्ञानाने सर्पाचं ज्ञान आणि सर्परूपी कार्य या दोघांची निवृत्ती होते. काही विशेष नाही, सोपं आहे. पुन्हा पुन्हा चिंतन करा. फक्त अध्यस्थाचं विश्लेषण केलं. पुढे ज्याप्रमाणे रज्जूचे ज्ञान रज्जूच्या ठिकाणी असणारा सर्पाध्यास व त्या अध्यासास कारण जे रज्जूचे अज्ञान यांची निवृत्ती करते. बरं, कळालं सगळ्यांना? काय कोणाला शंका असेल तर विचार. आणि कळाला जरी थोडंफार राहिलं असेल शिल्लक तर पुन्हा पुन्हा चिंतन करा. आणि चिंतन केल्यावर तुम्हाला 100% कळेल. पहिल्यांदा असं करा, अधिष्ठान, नंतर अधिष्ठान, त्याच्यावरती भासणारा पदार्थ अध्यस्त. अध्यस्थाच्या खाली 2 बाण काढा, त्याच्या खाली लिहा कारणाध्यास आणि कार्याध्यास. कारणाध्यासाच्या खाली एक ॲरो करा आणि त्याच्या खाली लिहा की सर्पाचं ज्ञान आणि कार्याध्यासाच्या खाली सर्प. आणि इकडे रज्जू लिहिलंय तर त्याच्या खाली अधिष्ठान किंवा वरच्या बाजूला आल्या अधिष्ठान आणि अध्यस्त. आणि अशा प्रकाराने चार्ट बनवा तर तुम्हाला हा लगेच कळून येईल की रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीही निवृत्त होतं. जा, सोपं. काय अवघड? बुद्धीचं चालवावं लागेल थोडी थोडी. आणि खरोखर अवघड काही नाही, काहीच अवघड नाही. तुम्हाला 2 प्रकार केले फक्त. कशाच्या? अध्यासाचे 2 भाग केले. एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव पदार्थ. हे तर आहे का नाही? हा काय आहे? पदार्थ आहे, बरोबर आहे. याला काय म्हणतात? याचं काय असतं? म्हणून अध्यासात 2 भाग असतात, एक ज्ञान असतं आणि पदार्थ असतं. आणि हे दोन्हीही अध्यस्त असतात, म्हणजेच हे दोन्ही अध्यस्त असतात. म्हणून आता दृष्टांतात चला. सर्प याचं ज्ञान, तुम्हाला ज्ञान असल्याशिवाय पदार्थ भासणार आहे का? नाही. म्हणून सर्पाचं ज्ञान आणि सर्परूपी पदार्थ हे दोघंही अधिष्ठानाच्या ज्ञानाने निवृत्त होतात. झाला, संपलं चॅप्टर. आता याच्यात असं म्हटलेलं आहे. आता काय शंका आहे त्याची ऐका, पुढे चला. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचे ज्ञान यास अध्यास म्हणतात. लक्षात? फार सोपं लिहिलं त्यांनी. भ्रांती ज्ञानाचा विषय आणि त्याचं ज्ञान या दोघांनाही अध्यास म्हणतात. तसं जगत आणि जगताचं ज्ञान दोन्ही अध्यस्त. अहंकार आणि अहंकाराचं ज्ञान दोन्ही अध्यस्त. सत्यवस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. सत्यवस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. सिद्धांत. खरा पदार्थ कधीच कुठे जात नाही. आणि असा एकच पदार्थ आहे, त्याचं नाव आहे आत्मा. म्हणून आत्मा मरत नाही, आत्मा जन्मत नाही, आत्म्याचा नाश होत नाही. आणि तो आत्मा मी आहे, एवढं फक्त करायचं. किती किरकोळ आहे हो. म्हणजे अविनाशी असा आत्मा मी आहे. पण हेच व्हायना, खरं ते पटाना आणि खोटं पटतंय. सत्य गेले डोळ्यावर, अविद्येची झाली. जे खरं आहे ना ते पटाना आणि खोटं आहे ना ते पटतंय माणसाला. म्हणून सत्य पदार्थ
सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही, आणि ज्ञानाने ज्याची निवृत्ती होते तो पदार्थ खोटा असतो. म्हणून जगत खोटा आहे आणि देहादी अहंकार खोटा आहे, आणि त्याची ब्रह्मज्ञानाने निवृत्ती होते. आणि परमार्थ कशासाठी केला जातो? केवळ याच्यासाठी केला जातो. दुसरा कशासाठी केला जात नाही. काही कीर्तन नाही करायची, प्रवचन नाही करायची, काहीच नाही करायची. फक्त एकच करायचं, काय मी कोण आहे याची परिचय झाला, ओळख झाली त्याचे की तो मुक्त झाला. काहीच लागत नाही त्याला, नाहीतरी काहीच लागत नाही आपल्याला. आपल्याला फक्त 2 वेळेला 2 भाकरी लागतात बस. एखादा साधं वस्त्र असलं तरी चालतंय, काही करण्याची आवश्यकता नाही. साधं घर आता कोणाला लागतं? ज्याच्यात अध्यास बसलेला आहे त्याला सारं लागतं. मला मिळवायचंय, मला कमवायचंय, काय करायचंय देव जाणे त्याला, पण काहीच करायचं नाही. ज्याचा म्हणजे अहंता, ममता, लोभ हे सगळे पदार्थ अज्ञानात भासतात, आणि ज्ञानाने यांचीही निवृत्ती होणं. काहीच नाही एक अपेक्षा आपल्याला, कशाची काहीच गरज नाही. पण जर सच्चिदानंद ब्रह्म मी आहे तर मग माझा स्वरूपाचा आनंद इतका आहे विपुल की मी बाकीच्या आनंदासाठी विषय प्राप्त करूच कशाला? बरोबर आहे? कशाची काय गरज आहे? ते सगळ्या गोष्टी मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहे याच्यावर टिकलेलं आहे, आणि हा सारा भ्रम आहे. हे सिद्ध करायचं आहे. आता त्याच्यातला पहिला अहंकार हा अध्यस्त कसा आहे हे आता हे सांगताना पूर्वपक्षाची शंका दे, ऐकून घ्या, नंतर पाहू. चला, तेव्हा सत्य वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होत नाही. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यासरूप नाही असा पूर्वपक्ष म्हणतो. ही पूर्वपक्षाची शंका आहे. आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध अध्यासरूप नाही, आणि हे म्हणणं त्याचं बरोबर आहे का चुकीचं आहे? अहो बरोबर आहे. आत्म्याच्या ठिकाणी बंध नाहीच आहे. अहंकारादी बंध अध्यास रूप नाही असा म्हणतो तो. कारण बंधच नाही तर अध्यास रूप हे कशात गरम? आणि हे वेदांतामध्ये बी असाच प्रकार आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताचा अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे? आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराचा, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा अहंकारादी बंधच नाही. हा मूळ सिद्धांत आहे. बंधची नाही ठावी मोक्ष कासे या मनाला. पण त्याच्यात एक गोष्ट आहे, याची संगती कशी लागते तर ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला तो भासतो आणि आम्ही दुःखी आहोत त्या अर्थी तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे, म्हणून आध्यस्त का व्हायना तो मानावा लागतो. अशी संगती लावलेली. त्याला हळूहळू कळेल आणखी. कारण जेव्हा अध्यास घडतो तेव्हा त्या स्थायी कारणे असतात. बर, आता यांनी सांगितलेली कारण दुसरीच आहे. कार्याध्यासाची सामुग्री हा सांगतो. तर अशा प्रकारच्या कार्याध्यासाची सामुग्री जर असेल तर आत्म्याच्या ठिकाणी अध्यास संभवनीय आहे, आणि ही सामुग्री जर नसेल तर आत्म्याच्या ठिकाणी अध्यास संभवनीय नाही, असं पूर्वपक्षाने संशोधन करून सामुग्री काढली. आता कोणती सामुग्री काढली हा विषय आपण पुढच्या पाठात घेणार आहे. तेव्हा कारण समुदायास सामुग्री म्हणतात. सामुग्री कशाला म्हणतात ते लक्षण दिलं की ज्या कारणाच्या द्वारे हा अध्यास घडतो त्याला सामुग्री म्हणतात. आणि अशी कार्याध्यासाची सामुग्री सत्यवस्तुज्ञानजन्य संस्कार आणि 3 प्रकारचा दोष, प्रमातृदोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष, हे तो सिद्ध करेल आणि सांगेल की हे जर घड असेल तर अध्यास संभवनीय आहे, हे जर नसेल तर अध्यास संभवनीय नाही. आणि नंतर पुन्हा आणखीन वेदांती येऊन त्याच्या त्या मताचं खंडन करतील. थोडीशी सूक्ष्म बुद्धी करून पाठ ऐकत चला आणि पुन्हा ऐकत राहा, कारण तुम्हाला तशी सोय उपलब्ध आहे. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.